तर खाली आले आईला भेटायला, तर आईच्या घरामध्ये कुठलीही गोष्टीची चर्चा करायची नाही. रायगडावरून आले आले बसायचं ठिकाण हे बघा, हे राजांच्या बसण्याचं ठिकाण. असं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज जर आईला भेटायला खाली आले तर त्यांचं बसण्याचं ठिकाण हे तक्क्याच्या विहिरीवर. या विहिरीचं नाव आहे तक्क्याची विहीर. तक्क्याच्या विहिरीवरतीच राजेंचा हा तक्क्या कोरलेला आहे. राजे रायगडावरून आले की राजे इथे मानगट मांडी घालणार, पायावर पाय टाकून इथे असे डोके टेकणार, इथे बसणार. आबूसाहेब इथे बसणार. पण ह्या विहिरीचं नाव आहे तक्क्याची विहीर. पण ह्या विहिरीची माहिती आणखीन आहे, शांत आहे का. ही पूर्वी विहीर जी आहे ती संपूर्ण पॅक, ओपन अजिबात नाही. जसा वाडा जसा जालफोड केल्याच्या नंतर ही लाकडं होती आतमध्ये, त्या लाकडांच्या वरती सगळ्या फरशांची लेवल होती दगड्यांची. जल्ली तर दगड्याखाली पडल्याच्या नंतर मग सगळे गव्हर्नमेंटने दगडं बाहेर काढून पाणी स्वच्छ केलं. पण आता ही विहीर ओपन आहे. पण पूर्वी विहीर संपूर्ण पॅक, कुठेही लीक नाही. मग राजे आले आले इथे बसायचे ना. राजांना भयंकर घाम फुटायचा. रायगडावरून आईला जर भेटायला आले घोड्यावरून तर राजांच्या अंगातून सगळा घाम फुटायचा. आपण बघा सकाळी पाठे उडतो आणि वॉकिंगला जातो. वॉकिंगवरून आल्याच्या नंतर घरामध्ये आपल्या घरामध्ये सुविधा आहे, फॅन लावला किंवा नॅपकिन वगैरे घेतला आपला घाम जातो. मग राजे रायगडावरून आले घोड्यावरून, मग इथं राजांना भयंकर कपडे वगैरे राजांचे सगळे ओले झाले. मग राजांचा घाम कसा जातो घाम. वीर संपूर्ण पॅक, कुठेही लिकेज नाही. ही बघा एसी आहे. तर ऐकलं साहेब माझे विषय, संपूर्ण वीर पॅक. चित्र आहे हे काय तर तर पाण्याच्या गार वापा ह्याच्यातून वीर संपूर्ण पॅक. हे पाण्याच्या वापा ह्याच्यातून. आपल्या घरामध्ये फ्रीज असतं, आपण उघडल्याच्या नंतर थंड हवा ह्याच्यातून येत होती मला, थंडगार हवा ह्याच्यातून थंडगार. मग राजे ठेटून बसणार, आबूसाहेब इथे बसणार. पाण्याचे हांडे लाईनीत लागणार. हे पिण्याचं पाणी आहे तक्क्याच्या विहीरचं. तिथे राट होता, त्या राटाने पाणी काढल्या जायचं. आतमध्ये हांडे बुडून तिकडे सेवक घरी न्यायचे नाही, म्हणून संपूर्ण वीर पॅक. मग राजांना इथे हवा एकदम गार पाण्याची. मग राजे थंडगार बसणार. थंडगार झाल्याच्या नंतर मग गप्पा गोष्टी सांगणार. रायगडला बघा सिंहासनाखाली राजवाडा आहे, सगळे लोक सैनिक खाली बसणार, राजे सिंहासनावर बसणार. मग आऊसाहेब इथे, राजे इथे टेकून बसणार. घाम गेल्याच्या नंतर आऊसाहेबांचे 14 सेवक फॅमिलीसह या ठिकाणी राहणार, इकडे खाली बसणार. आणि पाण्याचे हांडे लाडणार. साहेब इथे पोतं एवढं असणार. कसले पोतं? फळांचं. मग राजांचा घाम निघाल्याच्या राजे त्यांच्याशी कुटुंबानं एक एक बोलवणार, लाईनीत उभे करणार आणि मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगणार. राजे त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगणार घाम गेल्याच्या नंतर. म्हणजे इकडच्या तिकडच्या पाणी काय लोक न्यायला यायचे, तिकडच्या महिला त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगायच्या. मग त्या पोत्यामध्ये वेगवेगळी फळं असायची. मग प्रत्येकांच्या हातामध्ये राजे फळं देणार ना, गप्पा गोष्टी सांगणार. तर ही तक्क्याची विहीर. ह्या तक्क्याची विहिरीची माहिती आपण आता तशी त्या विहिरीची माहिती, ह्या विहिरीची माहिती. इकडचं पाणी जी विहीर आहे ती किरकोळ, त्याची माहिती घेऊया. चला बघा ना, या बघून या. बघा काय कशी काय रचना आहे पूर्वीची, कशी काय बघून या. तसं काय नाही, बघून या. छत्रपती शिवाजी महाराजांचे बसण्याचं ठिकाण हे तक्क्या आणि हे तक्क्याची विहीर, बरोबर आहे. हो, सुंदर असं ठिकाण आहे. काय शास्त्र मध्ये चालू दुसऱ्याला काय म्हणायचं, आम्ही तिथूनच गेलो. हो, त्याच्यामुळे काय टाकतो तक्क्याची विहीर. सुंदर पाणी असं बरं का, स्वच्छ बघा ऐका ना. त्याच्यावर खाली सुद्धा पायऱ्या आहेत बघा ना, इकडून उतरायला. पिण्याचं पाणी बघा किती छान आहे. आता पहिलं जमतं ना आपला. हो, आम्ही लोक पण पितो ना पाणी, एकदम चविष्ट पाणी. तुम्ही आले असता तिथूनच बघून. नाही, खरं तुमच्यामुळे आम्हाला सगळं व्यवस्थित पाहायला मिळेल. आपल्याला त्याची मजबूती आता माहिती. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती तक्क्याची विहीर, तक्क्याच्या विहिरीचा जागा राजे बसण्याचा, आऊसाहेब बसण्याचा. त्या तक्क्याच्या विहिरीचं पाणी पिण्याचं, त्या डोळ्यातून पाणी येतं ते पिण्याचं पाणी. पण ह्या विहिरीचं नाव काय? ह्या विहिरीला म्हणतात हौद. हौद म्हणजे हे वरून पावसाने पाणी पडलेले, हे ओपन, हे पॅक नाही.
पण हे 30 ते 35 फूट खाली खोल आहे. त्याची खोल आहे कशी काय एवढी, हे बघा चौकन दिसतोय आहे ना, इकडे कातल भाग आहे शेडावर, पण एवढे खाली 30 फूट खोल आहे. ही खोल आहे कशी काय, तर इथंच कोरून दगडे काढले नाही तर बांधकाम केलं म्हणून ती खोल आहे. हे पूर्वीचं पाणी ओपन, हे पावसाने पाणी पडलेले, हे काय पाझर झऱ्याचा नाही. पण आऊसाहेब या पाण्याचा उपयोग करायचे. काय उपयोग ह्या पाण्याचा, घोडे धुणे, घोड्यांना पाणी पाजणे, आऊसाहेबांचे सेवकांचे कपडे धुणे ना अंघोळीसाठी हे किरकोळ पाणी. तरी पण वाहते पाणी असलं का स्वच्छ राहतं आहे ना. पण हे वरून साठवलेले पाणी आतमध्ये जायचे, कपडे धुवायचे, आंघोळी घ्यायचे नाही. कावड माहिती आहे ना, त्या कावडीने पाणी काढायचं. तो बघा गेट तिकडे, मग तिकडे कपडे धुवायचे, आंघोळी वगैरे तिकडे घ्यायचे. घोड्यांना सुद्धा पाणी तिकडे पाजायचे. त्यांची भांडी वगैरे आहेत, मी दाखवतो. पाणी पाहायचं ना खाद्याचं, त्याच्यासाठी ही किरकोळ विहीर. आता प्रश्न आहे, ही भिंत आहे, या भिंतीला बघा हे असे सारखे होल आहे ना, आहेत ना सारखे होल. हे संपूर्ण 9.5 तटबंदीच्या परिसरला असे आहे. हे कशासाठी, कशासाठी तर आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये पूर्वी लाईट नव्हती, आता ही लाईट नाही. मग ह्याच्यामध्ये काय ठेवायचं पूर्वी, तर दिवे आणि मशाली ह्याच्यामध्ये ठेवायचे. राजे छत्रपती शिवाजी महाराज त्या टकमक पॉईंटवरती उभे राहायचे. आता बघा क्लिअर दिसतोय, जेवढा दिसतो तेवढा खाली अजून खोल आहे. तर त्या पॉईंटवर, तर त्या पॉईंटवरती उभे राहायचे आणि आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये खाली लक्ष द्यायचे. 7च्या नंतर आई, माझ्या आईच्या राजवाड्यामध्ये नुसता दिव्यांचा आणि मशाल्यांचा उजेड काय दिसायला पाहिजे संध्याकाळचे. त्याच्यासाठी हा प्रकार. हा समोरचा तुम्हाला परिसर दिसतोय, ही भिंत आणि ती भिंत, हा ही लांबलंच. त्याला काय म्हणतात, घोड्यांच्या पागा. ते घोडे बांधले, घोड्याच्या पागा होते. साहेब कंडिशन असं आहे, हे गवत आहे जिथे चांगलं चांगलं आम्ही फिरतो तिथं तुम्हाला शिडीमध्ये. बरोबर, म्हणून आम्ही 2 पॉईंटवरती लोकांना माहिती होते. तर ह्या घोड्यांच्या पागा, इथे घोडे बांधले जायचे. प्रत्येक रूम आहेत 4-4, 5-5, त्या बघा पायऱ्या आहेत घोड्याने जायचे, म्हणजे बांधू एकदम. हो. तर 9.5 एकरमध्ये 3 गेट आहे. हा बघा माझ्या बोटासमोर एक गेट दिसतं आहे का, बरोबर आहे ना, कुठं, हा बघा बोटासमोर समोर तिकडे आहे ना, हा असा कोरीव आहे तो एक. हा मेन गेट, हा 2, आणि 3रा नंबरचा गेट हा बघा. हा बघा मधला गेट बंद केला आहे ना, मधला गेट बंद केला आहे ना. 9.5 एकरमध्ये हे 3 गेट आहेत. पण मी इथला स्थायिक आहे, मी 25 ते 30 वर्ष इथे लोकांना गाईड करतो, कारण आमच्या पूर्वजांनी सांगितलं. बरोबर. तर बाहेरचे काही ह्या ठिकाणी गाईड येतात, ग्रुप घेऊन मी काय सांगतात की आता आऊसाहेबांचं मी तुम्हाला राहतं घर दाखवलं. आऊसाहेबांचं निधन त्यांच्या घरी झाले, खोटी गोष्ट आहे. बरोबर. आऊसाहेबांचं निधन त्यांच्या घरामध्ये झालेलं नाही, मलाही माहिती नाही. मला सांगितलं कोणी, आमच्या वडिलांनी. आमच्या वडिलांना कोणी सांगितले, त्यांच्या अशी पिढ्यांची मी आपल्याला माहिती देतो. मी पुस्तक वाचून गाईडपणा करत नाही. पूर्वजांनी सांगितले ते जे सत्य आहे ते सत्य सांगायचं. पुस्तकामध्ये अनेक प्रकार असतात. सत्य कुठं झालं निधन सांगतो. आऊसाहेबांचं निधन कुठं झालं, पुतलाबाईच्या घरामध्ये. त्याचं कारण काय, कारण शेवेला पुतलाबाई होते. पुतलाबाई खुद पुतलाबाईच्या घरातून निघून आऊसाहेबांच्या घरी जायचे. आऊसाहेबांना अशी मिठी मारायची साहेब, आणि आऊसाहेबांना मिठी मारून असते 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 हाताने धरून पुतलाबाईच्याच घरामध्ये आणायची. पुतलाबाईच्याच घरामध्ये त्यांची सेवा व्हायची. आणि लाचचा श्वास पुतलाबाईच्याच घरामध्ये. हा सेवा करताना सती तीच पुतलाबाईच्या घरामध्ये लाचचा श्वास. आणि मग 3 गेट आहेत आपल्या घरामध्ये. ते बॉडी झाल्याच्या नंतर आपण तिथे काय दडपण करू शकत नाही, कुठेतरी बाहेर नेतो. हो, मग 3 गेटमधून आऊसाहेबांची प्रेत यात्रा कुठल्या गेटने गेली हे मोठे विशेष आहे. बाहेरचे गाईड काय सांगतात, ह्या गेटने इकडे गेली, ह्या गेटने इकडे गेली. प्रेत यात्रा कधीच वाकडी तिकडे जात नाही, सरळच जाते साहेब, आपल्याला माहिती आहे की नाही. मग आऊसाहेबांची प्रेत यात्रा पुतलाबाईच्या घरातून इथून परफेक्ट अर्धा किलोमीटर समाधी पाहिली तुम्ही, पाहिली ना. मग इथून परफेक्ट अर्धा किलोमीटर वरती अशी सरळ प्रेत यात्रा ह्या इकडे गेली. इकडे समाधी आहे ना साहेब, आहे ना. सरळ इथून ह्या दरवाजाने तिथे प्रेत यात्रा गेली. प्रेत खाली ठेवल्या गेलं. ज्या ठिकाणी प्रेत खाली ठेवल्या गेलं त्या ठिकाणी अंत्यविधी झाली. ज्या ठिकाणी अंत्यविधी झाली त्या ठिकाणी भव्य असं आऊसाहेबांची समाधी. बरोबर ना, इकडेच आहे ना समाधी. आता लाचचा समारोप आपण तिथे करूया. का
त्या टायमाला शिवाजी महाराजांच्या घोड्यांना खाद्य 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 आणि पाणी. पाणी घोड्यासाठी खाद्य आणि पाण्यासाठी बनवलेले ते गव्हाणी टाईप आहे ते. चला आता Stop. शिवाजी महाराज दररोज सकाळी पाठे पाठे आईचं दर्शन घ्यायचे. कुठून? तर रायगडावरून. तर कुठल्या पॉइंट वरून? काही लोक सांगतात त्या तिथं उभं राहून पॉइंट घेते, बरोबर. नाही. राजे सकाळी पाठे पाठे आईचं दर्शन घ्यायचं. आईचं दर्शन त्यांना भवानी माता प्रसन्न झाली. हे दर्शन राजांनी कधीच डावललं नाही, नेहमीच घ्यायचं सकाळी पाठे. कुठून? तर मग तो पॉइंट वरती राजे उभे राहणार आणि आईचं दर्शन समोरासमोर सकाळी पहाटे येणार. आईला कसं काय समजणार माझा मुलगा त्या ठिकाणी आला दर्शन घेण्यासाठी? समजेल का साहेब? आई तर आजारी मधल्या वरांड्यामध्ये. मग आईला कसं काय समजणार? पण आईचं दर्शन घेण्यासाठी राजांनी काहीतरी विषय ठेवले होते. दर्शन व्हायलाच पाहिजे. मग राजे समोर पुढे उभे, पाठीमागे एक सेवक भव्य असा भगवा झेंडा असा हा फडकवणार. तरी आईला समजणार नाही. पण घ्यायचं दर्शन. शाळेमध्ये लेकरं जातील बघा, बेल वाजते बरोबर. जोरात वरती पूर्ण वातावरण एकदम शांत. काय आवडलं तर लगेच आवाज. मग वरती बेल वाजली, ढाण ढाण ढाण. मग आईला समजले आता आलेले आहे. त्या बघा 3 पायर आपल्यासमोर, एक आधी 2 ओपन करायचे आहेत ना समोर, हो खाली 2 आहेत छोट्या छोट्या. हो. मग तिथे आऊसाहेब उभे राहणार. मग राजाने बघितलं माझी आई आता समोर आलेली आहे. मग समोरासमोर दर्शन तिथून दर्शन घ्या ना. असे दर्शन घेण्याचे पण राजांच्याकडे होते. बरोबर. दुसरी गोष्ट, या वाड्यामध्ये पूर्वी असा बंदोबस्त होता की कोणीही आतमध्ये येऊ शकत नाही, कारण आऊसाहेब राहायचे. शत्रू पण येऊ शकतो. बरोबर. तर आपल्या गेटच्या समोर बघा एक चौथरा बारीकसा आहे. बरोबर. मी येतो तुमच्या बरोबरच दाखवत होतो. तर तिथं तो चौकीदार उभा राहणार. तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला तो थांबवणार. थांबा. तुम्ही काय त्यांना बोलणार? आम्ही एवढ्या लांबून आले तर आऊसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी नाही. तुम्हाला जर का आऊसाहेबांची परवानगी असेल तरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, नाही तर मग नाही. मग तिथून येणार, त्यांना काय सांगणार? थांबा आता तुम्ही इथे, मी आताच्या आता आऊसाहेबांच्याकडे जातो आणि आऊसाहेबांच्याकडून तुमची परवानगी घेऊन येतो. तुम्ही आता इथेच थांबा. तिथून येणार, आऊसाहेबांना स्वीट काढणार. आऊसाहेब म्हणणार भानगडी काय? लोक त्या ठिकाणी आलेले, त्यांना आतमध्ये येण्याची परवानगी आहे का? आऊसाहेब म्हणणार नाही. त्याचं कारण काय? साहेब तुम्ही आऊसाहेबांच्याकडे आलेले आहेत, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, तुमची तिथं त्या ठिकाणी नोंद आहे ना. मग तुम्ही काय दर्शन घेतल्याच्या नंतर बोलणार की 4 ते 8 दिवसांनी माझ्या घरची फॅमिली किंवा माझी मित्रमंडळी मी घेऊन येणार. तुम्ही घेऊन येणार आहे तर हो. मग त्यांची नावं मला सांगा, बरोबर ना? मग तिथे तुम्ही नावं लिहून देणार, पुन्हा जाणार. मग आऊसाहेब त्या चौकीदाराला काय सांगणार? आताच्या आता जा आणि ते गेटवरती लोक आहेत ना, त्यांच्याकडून माहिती घेऊन या. कुठली? तुम्ही आलेत कुठून, तुमचं गाव, नाव, पत्ता घेऊन या बरं माझ्याकडे. मग तो इथून जाणार, पुन्हा त्याच्याकडून गाव, नाव, पत्ता त्यांचा घेऊन येणार, आऊसाहेबांना सांगणार. मग ती लिस्ट आऊसाहेब काढणार, नावं आहेत का यांच्यामध्ये, असलं तरच आतमध्ये एंट्री, नाहीतर मग तिथूनच ते असे पूर्वी इथे साहेब बंदोबस्त या राजवाड्यामध्ये होता. तसं काही लोक काय बोलतात की राजे शिवाजी महाराज आईला दररोज भेटायला या ठिकाणी यायचे. नाही, त्यांची तारीख त्यांनाच माहिती असायची, महिन्यातून एकदा किंवा 2दा. बरोबर. दररोज येऊ शकतच नाही ना. हां. आणि आऊसाहेब आणि राजे काय नेहमीच तक्याच्या विहिरीवरती बसायला जाणार, येतील त्यावेळेस. पण आऊसाहेबांचा पण बसण्याचं ठिकाण आहे. बरोबर. आपण घरामध्ये कंठालतो बसून, मग कुठेतरी जरा निवांत जाऊन बसा. कुठे? जसं रायगडला सिंहासन उंच आहे आणि खाली राजवाड्यामध्ये सगळे राजे लोक सगळे तिथे एक सदर होती समजा. तर इथे आऊसाहेबांचं बसण्याचं. आपल्या घरामध्ये पलंग असतो ना, हा बघा आऊसाहेबांचा सोफा आहे ना, हा लांबलेच आहे. हा इकडून साहेब बंद, तिकडून पाठीमागून बंद. मग आऊसाहेब इथे बसणार नाही, इकडे आऊसाहेबांचे सगळे सेवक इथे खाली बसणार. एक चौकीदार त्या रूममध्ये, एक चौकीदार त्या रूममध्ये. आणि पुतळाबाईंच्या घरात चढण्याचे पायऱ्या. हा ह्या अजून स्वच्छता होणार आहे. नंतर मे ते जूनमध्ये आले तर सगळं तुम्हाला दिसणार. तर हा आऊसाहेबांचा सोफा. तर 9.5 एकरमध्ये 14 बुरुज आहेत. हे बघा, इकडे 5 आहेत, तसेच पाठीमागे 5 आहेत, इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत. हे कशासाठी? त्यांना टेहेलनी बुरुज म्हणतात. टेहेलनी बुरुजांना आतूनच मार्ग आहे उभे राहण्यासाठी. बघा, प्रत्येक बुरुजावरती असा जिना आहे, आतूनच मार्ग. बाहेरून ठेवला तर कुठला पण शत्रू येऊ शकतो. बरोबर ना? एवढी साहेब आपली माहिती आहे. धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला पाचारचा वाडा आम्ही ऐकला होता, पण पाहिलेला कधी नव्हता. आणि पाहण्याचा योग आला आणि तुमच्यामुळे सगळी माहिती आम्हाला पूर्ण पॉईंट टू पॉईंट मिळेल. त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. चला येतो आता मी. कट करा.